महिलांसाठी आर्थिक योजना. ही आहे सरिता, एका छोट्या शहरात राहणारी जिद्दी महिला. तिला तिच्या गावात झेरॉक्स आणि डिजिटल स्कॅनिंग सेंटर सुरू करायचं आहे. पण भारताच्या ग्रामीण भागातील इतर अनेक महिलांप्रमाणे सरिताच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आर्थिक पाठबळ नसणं. महिला उद्योजकांसाठी काही सरकारी योजना आहेत का, हे सरिताला तिच्या मुलीने पाहायला सांगितलं. त्या दोघी स्थानिक बँक मॅनेजर राजेश यांना भेटल्या. सरिता सारख्या उद्योजक होण्याची स्वप्न बघणाऱ्या महिलांना राजेश मदत करतात. राजेशने सांगितलं, तुमच्यासारख्या महिलांना त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि साधनं उपलब्ध करून देणाऱ्या अनेक सरकारी योजना आहेत. उद्योजक महिलांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि इतर संसाधनं या स्वरूपात मदत करणाऱ्या सरकारी योजना त्यांनी सांगितल्या. त्यातील काही निवडक योजनांची माहिती घेऊ. उद्योजकांना आर्थिक सहाय्य. महिलांना त्यांचा उद्योग सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत करणारे योजना. मुद्रा योजना लघु उद्योगांसाठी 20 लाख रुपये पर्यंत तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देते. स्टँड अप इंडिया मिशन महिला आणि अनुसूचित जाती जमातीच्या म्हणजेच SC/ST उद्योजकांसाठी प्रकल्प खर्चाच्या 75% भार उचलू शकेल इतकं 10 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देते. सरितासाठी ही योजना अगदी उपयुक्त ठरू शकते. पण तिला पैशांव्यतिरिक्त आणखीन काही मदत लागणार असेल तर? कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रगती. आर्थिक मदती व्यतिरिक्त महिलांना कौशल्य प्रशिक्षण आणि नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या योजनांविषयी देखील राजेशने माहिती सांगितली. लखपती दीदी योजना बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांचं उत्पन्न प्रतिवर्षी 1 लाखापेक्षा जास्त होण्यासाठी या योजनेची मदत होते. ड्रोन दीदी योजना ड्रोन उडवण्याची कल्पना तुम्ही केली आहे का? या योजनेद्वारे शेती आणि आरोग्य सेवा या क्षेत्रांसाठी महिलांना प्रमाणित ड्रोन पायलट बनण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या योजनांच्या माध्यमातून महिलांची उत्पन्न घेण्याची क्षमता वाढते आणि त्याचबरोबर नवीन उदयोन्मुख क्षेत्रांशी त्यांची ओळख होते. सूक्ष्म वित्त म्हणजेच मायक्रो फायनान्स आणि विशेष सहाय्य. ज्यांना लहान कर्ज किंवा इतर व्यावसायिक मदत आवश्यक आहेत त्यांच्यासाठी या योजना उपयुक्त ठरू शकतात. महिला समृद्धी योजना कमी आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी या योजनेद्वारे 1.25 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जाते. ट्रेड योजना यामध्ये आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण आणि विपणन म्हणजेच मार्केटिंग संदर्भातील मदत दिली जाते आणि कर्जाच्या रकमेच्या 30% रक्कम सरकार भरते. योजनांचे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याची पुढची पायरी म्हणजे योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे. या योजनांसाठी अर्ज करणं किती सोपं आणि सुलभ आहे हे राजेशने सांगितलं. सरिताप्रमाणेच इतर महिला त्यांच्या नजीकच्या बँकेत जाऊ शकतात. दुसरा पर्याय म्हणजे जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी किंवा या योजनेसंदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला म्हणजेच NGOला भेट देणे. सदर योजनांपैकी बहुतेक योजनांसाठी संबंधित पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येतो. मुद्रा लोन पोर्टल mudra.org.in, स्टँड अप इंडिया पोर्टल standupmitra.in, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान AAZEIKA.gov.in. सरिताने या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांबद्दल विचारलं. आवश्यक कागदपत्र प्रत्येक योजनेसाठी अर्ज करताना वेगवेगळी कागदपत्र लागू शकतात. परंतु पुढील काही कागदपत्र या योजनांसाठी अर्ज करताना तुम्ही बाळगू शकता. उद्योगाच्या तपशिलांसह व्यवस्थित भरलेला फॉर्म, ओळख आणि पत्ता यांचा पुरावा, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅन, व्यवसायाची सविस्तर योजना किंवा प्रकल्प प्रस्ताव मोठ्या कर्जांसाठी, आर्थिक विवरणपत्रे लागू असल्यास, थेट लाभ हस्तांतरणासाठी म्हणजेच DBT साठी शक्यतो आधारशी जोडलेल्या बँक खात्याचे तपशील. पण ग्रामीण महिलांचं काय? सरिताने विचारलं. या योजना त्यांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत का? होय,
या योजना भारताच्या ग्रामीण भागासह सगळीकडे उपलब्ध आहेत. महिला त्यांच्या जवळच्या स्थानिक बँका, स्वयंसेवी संस्था किंवा बचत गट यांच्या मार्फत त्यांचा लाभ घेऊ शकतात. सरितासाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे, कारण आर्थिक मदत आणि योग्य मार्गदर्शनामुळे व्यवसाय उभा करण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा परिणाम. महिलांना सक्षम करणाऱ्या सरकारी योजनांचा समाजावर मोठा परिणाम होतो. जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, तेव्हा त्याचा परिणाम पुढील गोष्टींमधून दिसून येतो. आर्थिक वाढ. महिलांद्वारे चालवले जाणारे उद्योग जितके जास्त, तेवढं अर्थव्यवस्थेतील योगदान वाढत जातं. दारिद्र्य कमी करणं. आर्थिक स्थिरतेमुळे कुटुंब कल्याण स्तर सुधारतो. उत्तम आरोग्य. उत्पन्नातील वाढीमुळे पौष्टिक आहार आणि चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतात. सामाजिक बदल. स्वतंत्र महिला भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देतात आणि रूढीवादी कल्पना मोडीत निघू शकतात. या संधींचा लाभ घेऊन सरितासारख्या महिला त्यांच्या भविष्याची जबाबदारी घेऊ शकतात. यामुळे त्यांच्या स्वतःच्या आणि समाजाच्या आयुष्यात बदल घडून येतो. तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला आर्थिक मदतीची आवश्यकता असेल तर आजच या योजनांची माहिती घ्या.